विक्रांत आणि उर्मिलानी पेपर अशा जागी ठेवले होते जिथे कोणीही शोधणार नाही. हो, पण तुम्ही ते शोधले आणि तेही इतक्या कमी वेळात. मग या घटनेनंतर उर्मिला महाडिकांचे चोरी गेलेले दागिने तुम्ही चोरले नसतील यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? जज साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझ्या मिस्टरांची शपथ घेऊन सांगते, मी हिच्या दागिन्यांकडे बघितलं सुद्धा नाहीये. ही खोटं बोलतेय. मालती मॅडम, अहो कोण खोटं बोलतंय ना ते मी कोर्टामध्ये प्रूव्ह केलंय. अहो तुमच्या सुनेनं सांगितलं की तुम्ही विक्रांत महाडिकांना त्रास देऊन त्यांना फसवून त्यांच्या रूम मध्ये प्रवेश केला होता. यू मे गो. जसं मी कोर्टाला विनंती करतो की रत्ना महाडिक यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. रत्ना महाडिक, मला एक सांगा की सुरुवातीपासून मालती महाडिक यांना सोनं नाणं याचं कौतुक होतं का? हो. त्यांना कधी उर्मिला महाडिकांच्या सोन्याबद्दल दागिन्यांबद्दल कौतुक करताना तुम्ही पाहिलंय का? हो. उर्मिलाने जेव्हा चपला हार केला होता तेव्हा मालतीने तिचं खूप कौतुक केलं होतं. अहो पण माय लॉर्ड, यावरून स्पष्ट होतं की मालती महाडिकांसाठी सुरुवातीपासून सोनं नाणं हा विषय महत्वाचा होता, आवडीचा होता. ज्या चपलाहारांचं त्यांनी कौतुक केलं होतं तो चपलाहार सुद्धा गायब आहेत. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. बायका एकमेकांच्या वस्तूंचं दागिन्यांचं दिसण्याचं कौतुक करत असतात, पण याचा अर्थ हा नाहीये की त्या एकमेकींच्या वस्तू चोरतात, दागिने चोरतात. ऑब्जेक्शन सस्टेन. कारखानीस. माय लॉर्ड, या सगळ्यांचा संबंध आहे. नाही, मला मान्य आहे की बायका एकमेकांच्या वस्तूंचं कौतुक करतात, पण याचा अर्थ असाही होत नाही. मला माहिती आहे की त्या चोरीच करतात. पण गंमत अशी आहे की मुख्य घरातून मालती महाडिक जेव्हा बाहेर पडल्या त्यांच्या हातात पुरेसा पैसा नव्हता आणि त्यामुळे मग असे झालं असेल ना की भविष्याची सोय, आणि म्हणून त्यांनी त्या घरातून दागिन्यांची चोरी केली असेल, तरतूद म्हणून. जज साहेब, माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी पोलिसांना आदेश द्यावा की त्यांनी मालती महाडिकांच्या घराची झडती घ्यावी. माय लॉर्ड, हे चुकीचं आहे. यात काही चुकीचं नाहीये. चोरी झाली आहे म्हणजे पुरावे शोधावेच लागतील. मी पोलिसांना आदेश देतो की त्यांनी मालती महाडिकांच्या घराची झडती घ्यावी. या केसचा निकाल त्या झडतीतनं काही निष्पन्न होतं यावरच ठरेल. टिल देन द कोर्ट इज ॲडजन. थँक्यू मॅडम. मालती झालं ते झालं. असं कसं झालं ते झालं? आपण काही केलं नाही ना, कर नाही त्याला डर कशाला? माझ्यावर चोरीचा आरोप घेतला गेलाय. मला मान्य आहे, पण आता आपण काय करू शकतो? हिला काय गरज होती का बोलायची मुळात? हे बघा, आपण शांत राहणं गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये.
राणी, आता आमच्या विरोधात ही केस जिंकून दाखवच. ऑल दी बेस्ट. बघा इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काही गैरसमज झालाय. मालती असं वागूच शकत नाही. आमच्याकडे दागिने नाही आहेत. हे बघा आबासाहेब, आम्हाला कोर्टाचे आदेश पाळावेच लागतील. आम्हाला आमचं काम करू द्या. हवालदार चला. अहो, तुमचा काही गैरसमज झाला. दागिने आमच्याकडे नाही आहेत. तुम्ही ऐका ना. आबा शांत व्हा. अरे, पण ते ऐकतच नाहीयेत. त्यांना त्यांचं काम करू द्या. तुम्ही स्ट्रेस नका घेऊ. शांत व्हा. शांत व्हा. आता पोलीसच काम करतील. ह्या मालतीला कसं अडकवायचं ह्याची पुरेपूर सोय करून ठेवली आहे उर्मिलानं. चिंचुके, तुम्ही आज चेक करा. हो ओके सर. उर्मिला, हे फार चुकीचं वागतेस हं? मग तुम्ही केलं ते बरोबर होतं का? सुरुवात तुम्ही केलीत. तुम्ही आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढलात. या विक्रांतनी इंद्राला फसवून सह्या घेतल्या. आम्हाला नोकर म्हणून राबवलं तुम्ही. हे सगळं तुम्ही केलं. आम्ही तुमचा इतका प्रेमाने सांभाळ केला इतकी वर्ष, त्याचे चांगले पांग फेडलेत. सांभाळ केलात? नाही नाही, तुम्ही आमच्यावर उपकार केल्यासारखे वागलात. कुठल्याही गोष्टीत आम्हाला तुम्ही रिस्पेक्ट दिला नाहीत. तुमची रिस्पेक्ट देण्याची पात्रताच नाही, हे आता तुम्हीच सिद्ध केलंय. नीट बोलायचं माझ्याशी. माझी पात्रता काढली ना तर मग आवाज खाली. हे बघा, त्या सासू आहेत माझ्या. त्यांच्याशी हे असं बोललेलं, त्यांचा अपमान केलेला मी खपवून घेणार नाही. हा, आई ऐक माझं. चल तू करा. त्या थर्ड क्लास लोकांशी बोलण्यात ना काही अर्थ नाही. नाही इंद्रा, मला बोलू देत. या उर्मिलानी भर कोर्टात माझ्यावर चोरीचा आरोप केला. काय गे, तुझे दागिने मी घेतले नाही, त्याला हातही लावला नाही, तरी पण माझ्यावर इतका घाणेरडा आरोप का केलास? नाही केली ना चोरी तुम्ही, मग कशाला घाबरताय? जर तुम्ही दागिने घेतले नसतील तर ह्या घरामध्ये ते दागिने सापडणार नाहीत, आणि दागिने सापडले नाहीत तर तुम्ही दोषी नाही आहेत हे आपोआपच सिद्ध होईल. नाही, मी तर निर्दोष सिद्ध होणारच आहे. तू मला किती अडकवायचा प्रयत्न केलास ना, तरी मी अडकणार नाही उर्मिला. मी तुला अडकवणार, कळलं ना? आई आई तू शांत हो बघू. मॅडम जाऊ द्या ना. चिखलात दगड फेकला ना की तो चिखल आपल्यावरती सोडतो. जाऊ द्या त्यापेक्षा. असं कसं जाऊ द्या? ए उर्मिला, आता फक्त मला निर्दोष सिद्ध होऊ देत ग, मग बघ मी काय करते ते. आई ऐक माझं. चल इथं. आई चल, ऐक माझा. ह्याच्यात काहीतरी सापडलंय बघा. उर्मिला, या इंद्राची म्हातारी इतकी पिसाळल्यासारखी का बोलते? बोलता बोलता ढगात जाईल, शांत होणार.
ए तोंड सांभाळून बोला. माझ्या आई विरुद्ध एक शब्द ऐकून घेणार नाहीये मी. सर जाऊ द्या, शांत राहा. यांच्या आधी कुठे लागताय तुम्ही? ही अशी दुसऱ्यांच्या पैशावर जगणारी माणसं असतात ना, त्यांना काय मान सन्मान आहे. तुम्ही यांच्या तोंडी लागून आपली किंमत कशाला कमी करून घेता? सोडा, जाऊ द्या. एक्सक्यूज मी, हे दागिने तुमचेच आहेत का? हो इन्स्पेक्टर साहेब, हे दागिने माझेच आहेत. ह्या घरात सापडले ना तुम्हाला दागिने? बघितलेत ना कोणी चोरले होते ते? काय हो, इतक्या खालच्या थराला जर असं वाटलं नव्हतं मला. शी, माझ्या आजूबाजूला इतकी खोटारडी आणि नालायक माणसं आहेत ना, हा विचार करूनच संताप होतो माझा. किती नालायक आहात तुम्ही. द्या ते दागिने. हे बघा, सध्या हे दागिने तुम्हाला आमच्याकडेच ठेवावे लागतील, कारण आम्हाला कोर्टात दाखवावे लागतील. आणि हो मालती मॅडम, तुम्हाला उद्या काही करून कोर्टात हजर राहावं लागेल. तुम्ही जर हजर नाही राहिलात तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. चला हवालदार. हो मालती मॅडम, नाही 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 नाही, चोरट्या मालती मॅडम, दागिने तुम्हीच चोरले होते ना? काय हो, सगळी लाज विकून खाल्लीत का तुम्ही? माझे दागिने चोरताना जराही लाज नाही वाटली? बोला ना, बोला. उर्मिला, काय बोलणारी लोक आता? तोंड शिवलंय त्यांचं, चोरी पकडली गेली ना? यापुढे माझ्या नजरेला नजर देण्यापूर्वी 100 वेळेला विचार करायचा मालती महाडिक, कळलं? मूर्ख मूर्ख आहे ती राणी, आणि आपण तिच्यापेक्षा महामूर्ख जे तिच्यावर विसंबून राहिलो. शांत व्हा, एवढं काही झालं नाहीये. काय काय म्हणालात तुम्ही? एवढं काही झालेलं नाहीये. अहो, ते राणीमुळे मी विक्रांत आणि उर्मिलाच्या नजरेत न उतरले. तरी मी आधीपासून सांगत होते त्या पोरीवर विश्वास ठेवू नका, पण माझं ना कोणी ऐकलंच नाही. आता तीच राणी मला आत टाकायला निघालीये. कोण वाचवणार आहे मला? सांगा ना, कोण वाचवणार आहे? हळू बोलाल का? तिला ऐकू जात असेल. जाऊ देत ऐकू, मला काही फरक पडत नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? अशाने तिचा आत्मविश्वास डळमळे. आपण आता तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. खड्ड्यात गेला तिचा आत्मविश्वास, आणि ती सुद्धा. तिच्या बाजूने उभं राहून ना माझ्यासाठीच विहीर खणल्यासारखं झालंय. मला तर वाटतं ना, हे सगळं तिने मुद्दाम मला अडकवायलाच केलंय. तुम्ही वाटेल ते बोलते मालती. तुम्ही त्या भिकारड्या राणीची बाजू घेणं कधी थांबवणार आहात? तिच्यामुळे तुमची बायको एवढ्या मोठ्या संकटात अडकली, आणि तुम्हाला तिचंच मन सांभाळत बसायचंय का? मला ना आता खरं तर माझाच राग येतोय की का मी तिचं ऐकून इतकं सगळं केलं. मिरवणूक काढलीत ना तिची, आता बघा ती आपली धिंड कशी काढते ते. मला तर आता खात्रीच पटली, ही पोरगी आपलं घर सावरूच शकत नाही. ही ना आपल्याला सगळ्यांना या प्रकरणात अडकवणारी,
हेच हवंय तिला. हे भानावर या, वाटेल ते बरळू नका. आता मला तुमचं काही ऐकायचं नाहीये आणि यापुढे मी काहीही बोलताना तुम्ही मला अडवायचं नाही, कळलं? आईला काय म्हणायचं समजून घे. त्याच्या म्हणण्याचा आईच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. रागात आहे ती म्हणून बोलते. मला सगळं कळतंय आणि त्या जे काही चिडले ते काही चुकीचं नाहीच आहे. मीच कुठेतरी कमी पडली. त्यांनी एवढा विश्वास ठेवला होता माझ्यावरती आणि मी काय केलं? माझ्यामुळे त्यांच्यावर कोर्टात नको नको ते आरोप झाले. त्यांचं चिडणं साहजिक आहे. ते पेपर मला कसे मिळाले ना हे मी कोर्टात नको सांगायला पाहिजे होते. माझी ना चूक झाली आहे खूप मोठी. तू जरी तो विषय काढला नसतास तर समोरच्या व्यक्तीने तो विषय काढलाच असता ना. पण आता मला तर हेच वाटतंय ना राहून राहून की मी तो विषय काढला म्हणून हे सगळं झालंय. मालती मॅडमच्या मनात घर करायची, त्यांचा विश्वास मिळवण्याची ही एक संधी होती माझ्याकडे. पण काय केलं मी? या संधीचं सोनं नाही करू शकले मी. हे बघ, सर्वात आधी तर तुझ्या मनात जो काही गिल्ट आहे ना तो काढून टाक. तू हा गिल्ट घेऊन बसशील तिथे आर्ग्युमेंट करताना प्रॉब्लेम होईल कोर्टमध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या केसवर होईल. हे बघ, सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा परफेक्ट नाही होत. जी गोष्ट परफेक्ट नसते तिला आपल्याला परफेक्शनकडे घेऊन जावं लागतं. सो इथून पुढे व्यवस्थित विचार कर आणि मग तुझे मुद्दे मांड. मी करते हे प्रयत्न, मी करते ट्राय, पण नाही होते. म्हणजे मी जे काय करते ते उलटच होत राहते. अजिबात नाही, असा विचार अजिबात करू नकोस. उलट तुझे काही करतेस त्याचा इम्पॅक्ट चांगलाच होतो. अगं आता तूच बघ ना, जेव्हापासून तू या घरात आली आहेस सगळं काही पॉझिटिव्हली चेंज केलंयस तू. आणि सर्वात मोठा पॉझिटिव्ह चेंज तर तुझ्या समोर उभा आहे आता. आणि तू मला चेंज केलंयस का? बरं, फक्त चेंज नाही केलंयस, स्वतःच्या प्रेमात पडलायस मला. आणि तू एवढा मोठा चेंज करू शकतेस तर आईच्या मनात तुझ्याबद्दल ज्या काही फिलिंग्स आहेत त्या सुद्धा तू चेंज करू शकतेस ना. खरंच 100%. आणि मला तर ही पण खात्री आहे की तू ही केस आहे ना 100% तू जिंकणार आहेस. आणि तू नेहमी म्हणत आली आहेस ना, माणसाने नेहमी सोल्युशन ओरिएंटेड असावं. मग आता तू काय करतेस? अगं, जे काही झालंय त्याचा विचार करणं सोडून दे ना. जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन शोधायचा विचार कर. आणि तू काय साधी सुधी राणी नाहीयेस, तू हुकुमाची राणी आहेस. अगं, तुझ्या पर्सनॅलिटीला सूटच नाही करत हे असं प्रॉब्लेमला कुरवाळत बसणं. दॅट्स नॉट युअर टाईप. एक्झॅक्टली ही जी बत्तीशी आहे ना, आपल्या लाईफमध्ये जो काही प्रॉब्लेम सुरू आहे ना आता, त्याला हीच बत्तीशी दाखव आणि पळवून ला. थँक्यू सर. तुमच्या बोलण्याने जरा हुरूप आलाय मला. आता तुम्ही बघा, मालती मॅडमवरती हे जे काही आरोप झालेत ना त्या सगळ्यातून मी त्यांना निर्दोष सिद्ध करेन. त्यांच्यावरती हे जे चोरीचे आरोप लागलेत ते पुसून टाकेन मी. परफेक्ट. बरं, मला सांग प्लॅन काय, म्हणजे काय करणार आहेस तू? एक आयडिया आहे माझ्याकडे.
कोर्टाची कार्यवाही सुरू करा. माय लॉर्ड, माझ्या क्लायंट उर्मिला महाडिक यांनी जो मालती महाडिकांवर दागिने चोरीचा आरोप केला होता आणि तो सिद्ध होण्यासाठी कोर्टाने आदेश दिले होते पोलिसांना की मालती महाडिकांच्या घरी त्यांची झडती घ्यावी. त्या झडतीमध्ये पोलिसांना उर्मिला महाडिकांचे दागिने सापडले. तेव्हा मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी ते दागिने कोर्टासमोर सादर करावे. जज साहेब, मी उर्मिला महाडिकांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू. उर्मिला महाडिक, जज साहेबांकडे जे दागिने दिले ते तुमचे आहेत का? मला ते एकदा बघावे लागतील. हो, हे दागिने माझेच आहेत. जज साहेब, यावरून सिद्ध होतं की मालती महाडिकांनीच दागिने चोरलेत. त्यांना ह्या गुन्ह्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा ही व्हावी. सुरुवातीला गुंतागुंतीची वाटणारी केस आता हळूहळू उलगडत चालली. यात उर्मिला महाडिकांनी मालती महाडिकांवर जो आरोप केला होता त्या तथ्य आहे.